गाडी घेऊन आम्ही तिच्या घराभोवती आणि मग ती गच्चीवर कोणाशी तरी मोबाईलवर बोलत असते. मला जित्याला सांगायचं असं बघते मला लाईन मग मी जणू काही माझ्याशीच बोलते असं मी तिच्याशी. अगं काय 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 तुझ्या मायला तुझ्या बोलविल नाही मला लागणार तुझ्या मायला तुझ्या हे अक्कल आहे तुला असं मी त्याला शिव्या देत देत केलं आणि ते लिहिलेल्या नाही आहेत. आणि आतापर्यंत 475 गावात आपण असं पाण्याचं काम केलेलं आहे आणि सगळीकडचा तो बदल आपल्याला फार सकारात्मक दिसतो. कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले. नायक म्हणून निर्माता झालास, दिग्दर्शक झालास, आपल्या भागातल्या माणसांसाठीही काम करतो. पण या क्षेत्रातली नायक, दिग्दर्शक, निर्माता याच्यातले काही किस्से आहेत का? निर्माता नाही, हे बघ म्हणजे निर्माता म्हणून मी आता 5 सिनेमे, पण मी काही स्वतंत्र निर्माता नाही, मित्रांनी मिळून केलेले. आम्ही काही मित्रांनी मिळून 2 सिनेमे एकत्र केले होते, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, गोष्ट छोटी डोंगरा एवढी. त्यानंतर मी डॅम्बिस नावाचं एक फिल्म केलं होतं, गड्या आपला गाव बरा नावाचं एक गोव्यात फिल्म केलं होतं, ज्याला गोवा स्टेटचं मला बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड होतं. त्यानंतर आता रिसेंट काळोखाच्या पारंब्या नावाची फिल्म केली, त्याला मला ब्रुकलिनला आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा, आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पण बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार आहे, ह्युस्टनला पुरस्कार आहे. तर आता हे सगळं प्रोड्युसर डिरेक्टर म्हणून मी सगळं केलेलं आहे. पण ॲक्टर म्हणून मी जास्त एन्जॉय करतो आणि त्यातही विनोदी अभिनय असला की मला जास्त आवडतो आणि तिथले इम्प्रोव्हायझेशन्स खूप इंटरेस्टिंग असतात. आता आम्ही एक गुलदस्ता नावाचं फिल्म केलं होतं. आता एक्स्टेम्पो इम्प्रोव्हायझेशन्स जे असतात ते फार महत्त्वाचे असतात. तर जितेंद्र जोशी माझ्याबरोबर त्या फिल्ममध्ये आणि तेजस्विनी लोणारी नावाची हिरोईन होती आणि मी तिच्यावर एकतर्फी लाईन मारत असतो आणि ती मला काही भाव देत नसते. आणि जित्या एक माझा पत्रकार मित्र असतो. गाडी घेऊन आम्ही तिच्या घराभोवती आणि मग ती गच्चीवर कोणाशी तरी मोबाईलवर बोलत असते. मला जित्याला सांगायचं असं बघते मला लाईन मग मी जणू काही माझ्याशीच बोलते असं मी तिच्याशी. अगं काय 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 कसं तिच्या एक्झॅक्टली ह्याला मी जणू काही मीच उत्तर देतोय. ती बोलत असताना मी हो ना नाही ग, अगं फोनवर सारखं असं किस मागायचं नसतं, वोट चुकविशील ना माझे असं करून वगैरे तो सगळा सीन. आणि मग तिच्या घरापाशी जाऊन मग तो दरवाजावर हात ठेवून म्हणतो माणसाला शेवटी प्रेमात पडावंच लागतं. असं मोठा सीन होता आणि त्या काळात डबे असायचे प्रेशा, आता डिजिटल झालं आहे पण तेव्हा तो 12,500चा एक डबा असायचा. मग तो गेला की डिरेक्टर प्रोड्युसर सगळेच रागाने नाटाकडे बघायचे चुकलेला असला की. आणि तो सीन चालू होता आणि तो एंडकडे आला. मग मी त्याला गेटजवळ घेऊन गेलो, जित्या म्हणलं हात ठेवला, तो दरवाजा बंदच नव्हता केला कोणतरी आणि मी पडलो खाली धपकन. पण आमचा कॅमेरामन सुरेश सुवर्ण माझा मित्र होता, तो सुरेश लूज फ्रेम ठेवायचा नेहमी आणि मी धबांकन पडलो तर आता कट होईल असं, पण सुरेशला माहीत होतं. मी म्हणलं जित्या प्रेमात माणूस पहिल्यांदा पडतच असतो, लक्षात ठेव, हात दे आता, बघत बसू नको, असं करून तो जित्या मला उचलतो. तो सीन तसा एक दोघात तिसरा, आता सगळं विसराची मला एक आठवतो प्रसंग की त्यामध्ये सकाळी 7ला शूटिंग सुरू झालं आणि रात्री 11 वाजता डिरेक्टर म्हणाले की एक अजून सीन करायचा. 11ला तर मी चिडलो, म्हटलं काही जीव आहे का नाही आमचा. प्रसाद ओक होतात माझ्याबरोबर त्यामध्ये आणि मृण्मयी होते, लागू रेमाताईची मुलगी. आणि माझा आणि पशाचा सीन, मी गावाकडनं आलेला त्याचा मित्र आहे आणि मला इतका राग आला होता. म्हटलं 11 वाजता सीन सुरू म्हणजे रात्री 1-1:30 वाजेपर्यंत चालणार, सकाळी 7ला आम्ही उठलेलो, पण ते करावं लागतं, तुम्हाला ते त्याला इलाज नसतो. तर त्या सीनमध्ये ना मी प्रसादला खूप शिव्या दिल्यात. तुझ्या मायला तुझ्या बोलविल नाही मला लागणार तुझ्या मायला तुझ्या हे अक्कल आहे तुला असं मी त्याला शिव्या देत देत केलं आणि ते लिहिलेल्या नाही आहेत. माझा राग मी काढत होतो त्या सीनमध्ये. पशाला खूप हसू येत होतं, पण तू सिनेमा नंतर बघितल्यानंतर तोच सीन सगळ्यात जास्त रिस्पॉन्स आहे असं मला दिसलं ते प्रेक्षक. मकरंद, तू ज्या पोझिशनला आता आहेस याच्याही पेक्षा एक मोठी पोझिशन तुला मिळणार आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण याचं आपण जे काम करतो त्याचं कोणाला तरी श्रेय द्यायचं असतं. तू कोणाला श्रेय देशील तुझ्या या यशाच्या ज्या चढत्या पायऱ्या आहेत त्यांचं? सगळ्यात पहिलं आई वडिलांना आणि दुसरं शिक्षकांना
आणि त्यानंतर खूप जण आहेत. म्हणजे मी तुम्हाला यादी सांगत बसलो तर मला 6 तास पुरायचे नाहीत, इतक्या जणांनी मला मदत केलेली आहे. पण मी त्यांच्या बाबतीत एकच म्हणेल, रामनगरकरांनी रामनगरीच्या प्रस्तावनेत एक फार छान हे लिहिलं आहे की त्या यात्रेमध्ये त्या काठावर सासनकाठी घेऊन एक माणूस चालत असतो, त्याच्या कमरेला दोरखंड असतात आणि गर्दीतल्या बऱ्याच जणांच्या हातात ते दोरखंड असतात. तर त्या गर्दीला त्यांची जाणीव नसते, पण त्या वर चालणाऱ्या माणसाला त्या प्रत्येक चेहऱ्याची जाणीव असते. तर मला असं वाटतं की त्या सगळ्यांचं ते श्रेय आहे त्या त्या टप्प्यावरचं आहे आणि खूप जण आहेत असे. पण तुझ्या नेहमी गुरुजींचं नाव तुझ्या समोर असं, म्हणजे गुरुजींनी असं केलं, गुरुजींनी असं सांगितलं. गुरुजी म्हणजे नाना पाटेकर. त्याच्यामुळे मी तुला आता थेट नामच्या बद्दलच प्रश्न विचारणार आहे. फक्त माझा एक विनंती आहे, नाम फाउंडेशनचं काम खूप अद्वितीय आणि खूप मोठं आहे. आपण फक्त एक व्हिडिओ बघूयात आणि मग त्यानंतर मी तुला पुढचे प्रश्न विचारेल, चालेल ना? आपल्याकडे वेळ असेल तर बघूया. चालेल, एक व्हिडिओ बघूयात ना. हा व्हिडिओ बघा, फार अप्रतिम व्हिडिओ आहे नामचा. तीन महिन्यांपूर्वीचं लातूर. आणि 3 महिन्यांनंतरचं लातूर. हा चमत्कार नाहीये तर आणखी काय? जिथं जनावरांच्या तोंडाला गवत लागत नव्हतं तिथं आज हिरवी कंच कोरून आहेत. जिथं जमीन खरवडवून पाणी निघत नव्हतं तिथं आज धोधो पाणी वाहत आहे. आकाशातून मातकट दिसणारं क्षितिज आता हिरवगार झालंय. माझ्या पाठीमागा आपल्याला जो पाण्याचा खळखळणारा आवाज येतो, याचं स्वप्न साताळाकरांनी 2011 पासून पाहिलं. मात्र 2011 पासून ज्या गावाला पाण्याचा टँकरनं पाणी पुरवठा केला जातो त्यांचं हे स्वप्न साकार होणं दुरापास्त होतं. मात्र नाम फाउंडेशन आणि साताळ्यातल्या लोकांनी एकत्र येत मन्याडच्या या उपनदीच्या वर काम केलं आणि त्यांचं स्वप्न साकार झालं. शनिवारी पडलेल्या पावसामुळे या नदीमध्ये आता 74 कोटी लिटर पाण्याचा साठा आहे. कसा साठा झालेला आहे, पाणी कसं थांबलेलं आहे ते पाहूयात. जे दृश्य साताळाकरांना कायम आनंदित ठेवणारं असं दृश्य आता आपल्याला दिसतंय. जवळपास 16 किलोमीटरचं या नदीचं काम झालेलं आहे. या नदीपात्राचं 2 किलोमीटरचं काम पूर्णत्वास झालेलं आहे, ज्यामुळे इथे 74 कोटी लिटर पाण्याचा साठा तयार झालेला आहे आणि याचा उपयोग आता साताळकरांना पिण्याच्या पाण्यासाठी होईल आणि शेतीसाठी होणार आहे. अशी एकूण परिस्थिती आहे, ज्यामुळे साताळ्यातले लोक अक्षरशः आनंदित आहेत. लातूरच्या साताळ्यात अर्ध्या तपापासून दुष्काळ होता. पण नाम फाउंडेशन धावून आलं आणि बिन पाण्याचं साताळा पाण्याचा आगार झालं. मन्याडची उपनदी गेल्या 6 वर्षांपासून कोरडी होती, पण नामनं मनावर घेतलं, गाव सरसावलं आणि चमत्कार झाला. 500 लिटरसाठी झगडणाऱ्या गावाकडे आज मितीला 74 कोटी लिटर पाणी आहे. नाला खोलीकरांनी सरळीकरणाचं काम केलं. 16 किलोमीटरचं काम साताळ्यामध्ये आम्ही पूर्ण केलंय आणि त्याचा फायदा आम्हाला लगेच जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस झाला त्या पावसाचा फायदा आम्हाला दिसून आला आणि लागलीच जे वर्षानुवर्षे बंद पडलेले बोर विहिरी होते ते सुद्धा रिचार्ज झाले आणि ते भरून वाहू लागलेले आहेत आणि 3 टँकरचा पाणी पुरवठा असलेला तो बंद झाला आणि दररोजचा शासनाचा जवळपास 10,000 रुपयाचा खर्च वाचलेला आहे. नदी डबडबली तशा विहिरीही ओसंडून वाहू लागल्या. शेत हिरवीगार झाली.
नाम फाउंडेशनने जे काम केलेलं आहे त्या कामामुळे या बोरला ऑटोमॅटिक पाणी यायला लागलं आहे बोरमध्ये बघा मोटर म्हणजे लाईट नसताना सुद्धा सारखं पाणी वाहतंय त्यामुळं सोयाबीनमध्ये सगळं पाणी झालेलं आहे इकडं आणि हे नदी नाल्याचं काम केल्यामुळं ऑटोमॅटिक पाणी यायला लागलं. लातूर शहराला पाणी पुरवण्यासाठी सांगलीहून जलदूत धावून आली, पण गावाकडच्या पाणी टंचाईची दखल कुणीच घेतली नाही. नाम फाउंडेशन सारख्या संस्थांनी मनावर घेतलं आणि आज ओसाड लातूर जिल्हा हिरवा कंच झालाय. दुष्काळात लातूरातला प्रवासही नकोसा व्हायचा, आता आयुष्यही सुकर झालंय. निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर. अजून एक आहे का ती? दुसरी एक त्याच्या पुढची एक जी आहे ती बघूयात. दुष्काळी तालुका अशी ओळख असणाऱ्या सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीचं आता चित्र बदलत आहे. तिथं ग्रामस्थांनी एकत्र येऊन दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केलाय. आटपाडीचे रूप कसं बदलत आहे पाहूयात या रिपोर्टमधून. ही विहंगम दृश्य आहेत सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातली. जिथे दुष्काळ 5वीला पुजलेला होता तिथे आता दुष्काळावर मात करण्याचे प्रयत्न झालेत. लोकसहभाग आणि सामाजिक संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांनी कायापालट होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण आटपाडी तालुक्यातल्या या ग्रामस्थांनी घालून दिलंय. महाराष्ट्रातल्या इतर भागातही अशीच एकजुटता दाखवली तर येत्या दिवसात सारा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याचं दिसेल. कुलदीप मानेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, सांगली. आपल्याच माणसाचं कौतुक करायचं नसतं असं म्हणतात, पण तुला मनापासून प्रश्न विचारतो. साधारणतः किती एकर जमीन आता पाण्याखाली आहे नाम फाउंडेशनच्या कामामुळे? जवळपास 7 लाख हेक्टर पेक्षा जास्त आहे आता. आणि हे तर सुरुवातीचं काम आहे. मला वाटतंय की हे 2016 मधली काम आहे, सुरुवातीची आहे. पडळकर साहेब तेव्हा सक्रिय राजकारणी नव्हते, तेव्हा ते कार्यकर्ते होते. तर त्या काळातली ही 16 मधली कामं आहेत. पण 7 वर्षात अव्याहतपणे नाम फाउंडेशननी कामं केली आणि आतापर्यंत 475 गावात आपण असं पाण्याचं काम केलेलं आहे आणि सगळीकडचा तो बदल आपल्याला फार सकारात्मक दिसतो. नाम फाउंडेशनने आतापर्यंत साधारण 39 हेड्स खाली काम केलेलं आहे आणि नाम फाउंडेशनचं काम महाराष्ट्रात विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, तळकोकण अशा सगळ्या परिसरात झालेलं आहे. यावर्षी चिपळूणला पूर आला नाही कारण नाम फाउंडेशननी 6 महिने चिपळूणमध्ये काम केलं. 3 नद्यांचं खोलीकरण, रुंदीकरण सगळं केलं आणि चिपळूण नगर परिषदेने एक खूप मोठं मानपत्र नाम फाउंडेशनला दिलं त्या निमित्ताने. आणि खूप कार्यकर्ते आता हे जसे आहेत तसेच नाम फाउंडेशनचे सगळे खरे हिरो आहेत. पाटेकर म्हणतात तसं मी आणि ते आम्ही ते मोहरमातले वाघ आहेत समोर मुखवटे, कारण आम्ही प्रसिद्ध आहोत म्हणून आम्हीच आपलं, पण ते श्रेय आम्ही कधी घेत नाही कारण आम्ही नियम असे घातलेले आहेत की वैयक्तिक बक्षीस आम्ही स्वीकारणार नाही, तुम्ही फाउंडेशनला देऊ शकता. आणि आम्ही कुठेही राजकीय प्रवेश नाही किंवा आमचं काही राजकारणाशी तसा संबंध ठेवलेला नाही आहे. अशा काही गोष्टींची काळजी घेतलेली आहे. आणि आज एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही 53 गावांमध्ये काम केलेलं आहे. त्यातलं सगळ्यात मोठं काम आमचं सोलापूर जिल्ह्यात आहे. माढामध्ये आम्ही 43 किलोमीटरचं काम केलं आहे. त्याची काही क्लिप आहे का? माढ्याची आहे, लावा ना, दाखवा ना. ती छोटी असेल. माढामध्ये आता जवळपास 20 गावांचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा सुटलेला आहे.
ही एवढी छोटी क्लिप आहे ही तिची. ती तिथल्या तरुणांनी मिळून उत्स्फूर्तपणे बनवलेली आहे म्हणून त्यांनी हे आणि हे 34 किलोमीटरचं काम झाल्यावर पाण्याने भरल्यावर त्यांनी केलंय. त्यानंतर पुन्हा आपण 9 किलोमीटरचं काम केलेलं आहे. त्यामुळे ते हे खूप अनेकदा जसं मराठी माणसाला मिलियन आणि बिलियन हे आकडे कळत नाहीत, प्रॉब्लेम आहे. आपण लाख आणि करोडमध्येच बोलतो. तसं हेक्टर म्हटलं की थोडंसं जरा हे वाटतं. हो. एकर मध्ये जर सांगायचं ठरलं तर किती एकर जमीन आता बागायती झाली? 17 लाख एकर झाली आहे. मला पुसदला मकरंदचं नाटक होतं, मला तो किस्सा सांगू दे आता. पुसदला मकरंदचं नाटक होतं. पुसद म्हणजे ह्याचं गाव, माझं गाव यवतमाळ जिल्ह्यामध्ये ते गाव आहे. आणि प्रेषितचा मित्र आहे, मग आपण जाऊन त्याला भेटूयात असं माझ्या मित्रांना वाटलं आणि ते याला भेटायला गेले. आणि नदीच्या किनाऱ्यावर ही सगळी मंडळी त्याची गाडी थांबवली आणि त्याला पुष्पगुच्छ वगैरे द्यायला गेले. तर हा त्यांना म्हणाला मी तुमच्याकडनं पुष्पगुच्छ घेणार नाही. ते म्हणाले का नाही घेणार पुष्पगुच्छ? ते म्हणाले त्या गावाच्या नदीचं काय करून ठेवलंय तुम्ही, केवढं छोटं झालंय त्याचं पात्र. ज्या दिवशी तुम्ही या नदीचं पात्र मोठं कराल त्या दिवशी मी तुमच्याकडनं पुष्पगुच्छ स्वीकारेल. आणि आता पुसदच्या नदीला प्रचंड पाणी आहे. हो म्हणजे त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग नाम फाउंडेशनकडनं मी तो प्रस्ताव घेतला आणि ती पूस नदी, मला वाटतं तुझ्या बाबांनी ते सांगितलं की माझ्या लहानपणी ही नदी एवढी होती आणि माझे वडील असं म्हणाले की या वडाच्या झाडावरनं आम्ही त्या नदीमध्ये उड्या मारायचो असं त्यांनी मला सांगितल्यावर माझे डोळे मोठे झाले होते. कारण नदी पात्रामध्ये आणि वडाच्या झाडामध्ये आता 3 रस्ते मोठे झाले होते, 30-30 फुटाचे इतके ते पात्र झालं होतं. आणि आता मी परत गेलो तर वडील म्हणाले बघ मी म्हणालो होतो ना मी याच झाडावरनं उडी मारायचो, पाणी आता इथपर्यंत येऊन पोहोचलंय. फार ब्रिलियंट काम आहे ते. म्हणजे आणि हे 39 हेड्स खाली काम आणि खूप जणांचे त्याला आता आपण जम्मू पर्यंत काम केलेलं आहे. जम्मूमध्ये आपण 15 वॉटर ATM आपल्या सैन्यातील हुतात्मा जवानांच्या एकल महिलांसाठी ते उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्यांची एक उत्पन्नाचं सोय करून दिलेली आहे. याशिवाय आपले NDRFचे जे जवान असतात ते सगळीकडे पूर परिस्थिती आणि ती जीवाची पर्वा न करता इतकं मोठं काम करतात. तर नाम फाउंडेशनच्या वतीनं आपण त्यांना 5 गाड्या दिलेल्या आहेत ज्यामध्ये किचन बनवलं, ज्यामध्ये 35 जणांचं जेवण बनवू शकेल. अशी वैयक्तिक पण खूप सारी मदत केली आहे. म्हणजे तो एक व्हिडिओ इंडिव्हिज्युअल खूप आहेत आणि त्यांच्या यशोगाथाही खूप आहेत. आता बीड जिल्ह्यामध्ये नाळवंडी नावाचं एक गाव आहे, तिथे बद्रीनारायण मोटरकर नावाचा एक शेतकरी आणि त्यांनी प्रशासनाला पत्र लिहिलं होतं की मी जीव देतोय आणि माझ्या मुलांना सांभाळा. तर त्याची समस्या काय होती, तर मुलीला 10वीला 98% मार्क, मुलाला 12वीला 83% मार्क. तो म्हणला मी यांना शिकवू शकत नाही, पोसू शकत नाही, मग जगून काय करू. तर मग मी भेटलो, मी म्हणलं हे पहा तुमच्या जाण्याने काही प्रश्न सुटणार नाही, मुलांसाठी नवीन प्रश्न तयार होईल, तर तुम्ही थांबा आपण बघूया काहीतरी करू. मग नामच्या वतीने थोडीशी मदत इनिशियली दिली त्यांना. त्यानंतर मी ठाण्याला एका व्याख्यानमालेत बोलत असताना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या, तर मी असं बोललो आणि म्हणलं असं किती शेतकरी आहेत किती हे आहेत असं, कारण शेवटी आपण बोलणारे नट ना. कारण मग मी बोलल्यानंतर मला व्याख्यान संपल्यानंतर एक कुटुंब येऊन भेटलं ठाण्यातला आणि ते म्हणाले की हे पहा आम्ही डायरेक्ट शेतकरी कुटुंबाला मदत करू, असं तुम्ही आम्हाला डायरेक्ट देऊ शकता का? म्हणलं हो. मग मी मोटरकरांचं त्यांचं जुळवून दिलं. मग 4 वर्ष त्या कुटुंबाने त्यांना सांभाळलं आणि आज मोटरकरांची मुलगी MBBS डॉक्टर आहे. वाह क्या बात, शी इज डॉक्टर. मोटरकर आता नामचं कुठलंही काम बघितलं की प्रतिक्रिया पाठवतात, वा वा उत्कृष्ट. एक कैलास वाघमारे नावाचा यवतमाळचा शेतकरी घाटंजीचा, आणि त्यांनी 3 वेळा अटेम्प्ट केला जीव देण्याचा. हां, पण मी आमचा हरीश इथापे विदर्भातला, मग तो त्याला भेटला, तो म्हणला जीव कशाला देतोस. मग त्याला आम्ही 4 शेळ्या दिल्या आणि त्याचं त्या वर्षीचं एक हळदीसाठीचं बियाणं आम्ही करून दिलं. आज त्याच्याकडे 22 शेळ्या आहेत. वा. आणि त्याची हळद. आता तो म्हणतो जीव नाही देत, कुणी देत असेल तर सांगा. करेक्ट. मला कळलंय म्हणला काय ते. याशिवाय सोलापूरमध्ये अंदूरमध्ये आम्ही काही एकल महिलांना शिलाई मशीन्स दिल्या, शेळ्या दिल्या. जसं आता हे वात्सल्याचं काम आहे तसं आम्ही तो प्रयोग केला. याशिवाय आम्ही ग्रुपमध्ये 50 शेतकऱ्यांच्या ग्रुपला ड्रीप करून दिले 1-1 एकराला, असे आम्ही 3 ठिकाणी प्रयोग केले.
एक जाखणगाव आहे माणखटावमधलं, एक झरी आहे परभणीमधलं आणि एक जालना जाफराबाद तालुक्यातलं अकोले देव आहे. तर तिथलं उत्पन्न इमिजिएट वाढलेलं आहे. एक जालन्याजवळ नदी आहे भोरडी नावाची, करेक्ट, तिथे भोरडीन साधा कोरडी तिला असं नाव आहे. तर आम्ही तिचं 2016 साली काम केलं. तर त्याची एक फीत मी काय केलं अलीकडे, मी पाटेकरांना म्हणालो की आपण डॉक्युमेंटेशन करू, कारण नामचं काम चालू आहे का नाही हेच लोकांना माहिती नाही. म्हणलं आपण ठीक आहे, आपल्याला काही मिळवायचं नाही, पण ते सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून आता आम्ही काही डॉक्युमेंटेशन सुरू केलेलं आहे. तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला काही गोष्टी, आता निलंगा तालुक्यातल्या शिलाताई सूर्यवंशीला आम्ही 2 शिलाई मशीन दिल्या, नंतर त्यांनी 20 शिलाई मशीन घेतल्या. तिथे काही महिलांना त्यांच्याकडे कामाला घेतले, एकल महिलांसाठी आम्ही खूप काम केलं, म्हणजे आदिवासींपर्यंत केलं. आता चंद्रपूरच्या जंगलाच्या बॉर्डरला असं आहे की गव्हर्नमेंटने असं सांगितलं की जी गावं लगतची आहेत त्यांनी ते जंगल सांभाळायचं आणि त्यांचं उत्पन्न करायचं. एक पाचेगाव नावाचं गाव आहे, तिथे एक आमच्या मित्राने बांबू लागवड केली, तर 1 कोटीचं उत्पन्न गावाला होतं. तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की दुसरे गाव आहे तिथल्या आदिवासी महिला माझ्या मागे लागल्यात, तर त्यांच्यासाठी काही करता येईल का. मग आम्ही त्याच्याशी 2-3 मीटिंग केल्या. मग आम्ही मोहापासून फक्त दारू होते एवढंच आपल्याला माहिती आहे, करेक्ट, पण मोहाला व्हॅल्यू ॲडिशन करून तिथल्या आदिवासी महिलांना आम्ही काही 4-1 लाखाच्या मशीन्स दिल्या. तर ते मोहाचे लाडू, मोहाचं लोणचं, मोहाचं सरबत, अशा वेगवेगळ्या गोष्टी आता त्या क्या बात करतायत. एक बकऱ्यांसारखाच एक काहीतरी तो जालन्याचा तो आपण जो किस्सा बोललो होतो तो बोरडी गावचा, नाही बोर्डीचं तर अख्खं एक क्लिप असेल, पण इंडिव्हिज्युअल याशिवाय नाम फाउंडेशननी 65,000 झाडं लावली, याशिवाय पूर परिस्थितीत मदत केली, कोविड काळामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये आपण किराणा पोहोचवला, याशिवाय दुष्काळामध्ये अन्नछत्र चालवलं, याशिवाय हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना 41 कुटुंबांना 2.5 लाखाप्रमाणे प्रत्येकी मदत केली. आणि खूप दुःख आहे. आता संजय दादा जसं म्हणालं तसं त्या दुःखाची परिभाषा वेगवेगळी असते. आम्ही जळगावला कार्यक्रम करत होतो, त्यावेळी एक महिला इतक्या जोरजोरात रडायला लागली, हंबरडा फोडून, कॅथॉर्सिस जसं असतं तसं. मग तिला मी घेऊन आलो स्टेजवर, मग तिला पाणी बिणी दिलं, तिला बोलायला सांगितलं. तर तिची समस्या काय होती, ती म्हणली नवऱ्यांनी जीव दिला आणि तिला एकुलता एक मुलगा आहे 10वीतला आणि लाईट रात्री येते म्हणली. एक दिवस मित्राबरोबर पाणी द्यायला गेला शेतात आणि त्याला शॉक बसला. तो मित्र होता म्हणून त्यांनी लाकडाने वाचवलं त्याला. म्हणलं ते गेला तर मी काय करू आता. तर ह्या इतक्या वेदना आणि इतकं भयंकर हे आहे. पण मला असं वाटतं जोपर्यंत असे खांब आहेत तोपर्यंत आभाळाचा मांडव काही पडणार नाही. क्या बात. कारण हे रिअल हिरो आहेत, आम्ही रील हिरो आहेत. आम्हाला वाटलं आता आम्ही काही सर्व गुण संपन्न नसतो, आमच्यात नट म्हणलं की आगाऊ असलंच पाहिजे ना, तर आम्ही तसे आहोत. पण एक चांगलं काम करूया या दृष्टीने ती सुरुवात केली आणि आज 7 वर्षामध्ये त्याचं एक अखंडत्व आम्हाला दिसतंय. आणि ते कधीतरी पुढच्या वर्षी मांडण्याचा विचार आहे, सगळ्यांसमोर ते मांडू. आणि त्यातून अभिप्रेत काही नाही आहे, सगळीकडच्या मशाली पेटाव्या आणि सगळीकडे एक संवेदना यावी. निदान उद्या त्यांना अंघोळ घालण्या इतपत तरी समंजसपणा समाजात यावा, यासाठी धडपडायला काय हरकत आहे. करेक्ट. मकरंद, शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय, पण हे नाम फाउंडेशनचं काम करता करता गेल्या 7 वर्षांमध्ये तू स्वतःच्या करिअरकडे दुर्लक्ष केलंस मित्रा. तुझे चित्रपट आले नाहीत, काहीच आलं नाही. काय म्हणजे काय आता पुढे चित्रपट वगैरे दिसणार आहे? हे बघ काय आहे की 110 चित्रपट झाले, हजारो इव्हेंट्स मी केले, हजारो शोज केले, नाटकाचेही खूप प्रयोग केले. तर ही नेव्हर एंडिंग स्टोरी आहे, ते एक इल्युजन आहे. म्हणजे आता मी या 7 वर्षात खूप सारे अजून सिनेमे केले असते तर काय झालं असतं, काही चालले असते, काही पडले असते. लोक म्हणले असं मस्त काम केलं तू, अजून काय घडलं असतं, वा वा काय सुंदर काम केलं, अजून काय झालं असतं, खूप छान काम केलं. पण ही नेव्हर एंडिंग स्टोरी आहे ना. एकदा माझ्या बायकोने माझी 5 पोते बक्षिसं टाकून दिले, तर मी चिडलो तिच्यावर. म्हणलं हां एवढ्या मला मेहनतीने मिळालेली बक्षिसं. तर ती म्हणाली अरे आपल्या घरात जर माणूस आला आणि त्या बक्षिसांकडे बघितलं तरच त्याला कळेल का की हा ॲक्टर आहे. ती म्हणली तू ऑलरेडी ॲक्टर आहेस, तू प्रसिद्ध आहेस, तुला लोक दाद देतात.
आम्हाला कशाला ताप करतो ते पुसायला आणि स्वच्छता. म्हणली दररोज कोण करत बसेल ते, तू काम सोडून हे कर म्हणली. मग तिने माझ्या डोक्यातला भ्रम काढून टाकला. मग त्या बक्षिसांच्याही पलीकडे एक जग आहे, त्या इल्युजनच्या पलीकडेही एक जग आहे याची जाणीव झाली. आणि बघ प्रेषित कसं असतं, ही अव्याहत चालणारी गोष्ट आहे. माझ्यापेक्षा चांगले कलावंत ग्रामीण भागातून येणं ही मेटामॉर्फोसिसची प्रक्रिया आहे. मी एक पायवाट तयार केली, पण माझ्या नंतर येणारे हायवेनी येणार आहेत ना, ती अजून वाईडनिंग करत जाणार आहेत. आणि ते माझ्यापेक्षा चांगले आर्टिस्ट असतील याची मला खात्री आहे. कारण साहिरने खूप चांगल्या शब्दांमध्ये ते मांडलंय की कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले. कारण झाड वठत नसतं, त्याला पान येतं, ते हिरवंगार असतं, मग अजून हिरवं होतं, मग ते नंतर पिवळं पडायला लागतं, कधीतरी शुष्क होतं, पडतं. झाड वठत नाही, पालवी अखंड राहते. त्यामुळे कलेचा प्रवास खूप सारे कलाकार नेणारच आहेत पुढे. पण ही जाणीव जर आमच्या निमित्ताने रुजली तर पुढे एक मोठा प्रवाह तयार होईल. तो चांगुलपणाचा असेल आणि तो जास्त महत्त्वाचा आहे. क्या बात. मी मगाशी म्हणालो होतो की मित्र मोठा होताना बघणं ही आयुष्यातली सगळ्यात सुखद गोष्ट असते. आपल्या दोघांनाही तो आनंद मिळाला आहे. त्याचंही कारण मी सांगितलंय, काही मनाने मोठे होतात, काही शरीराने मोठे होतात. सो पण मी प्रिसिजनचे मनपूर्वक आभार मानतो की मित्राच्या मनामध्ये घुसण्याची संधी तुम्ही मला दिलीत. आजपर्यंत जे आमच्या गप्पांमध्ये होतं ते आज तुमच्या कानांपर्यंत पोहोचलं. मला वाटतं प्रेषित आपण शेवटाकडे आलो तर एक छोटीशी क्लिप बघूया, म्हणजे त्या निमित्ताने नामचं काम पण होईल. त्या भुरडीची एक अगदी छोटी आहे, तुम्हाला खूप असह्य होणार नाही, इतका वेळ नाही घेणार. छोटंसं हे आहे, पण नुसत्या पाण्याच्या कामातनं गावामध्ये किती स्थित्यंतर होऊ शकतं याची एक ती छान गोष्ट आहे आणि समंजसपणे मांडली, त्यामुळे ती बघूया. आमची पहिली अशी परिस्थिती होती की आम्हाला प्यायला पाणी मिळत नव्हतं. 2010 ते 16 पर्यंत आमचं टँकरनी पाणी मिळायचं आम्हाला. एक टँकर यायचं, त्याच्या मागं खूपच लोटा लाट्या गर्दी असायची, लहान मुलाचे कोणाचे भांडणं तणणं विचित्र प्रकार वाढायचे. आमच्या गावामध्ये 14-15च्या दुष्काळामध्ये आमच्या संपूर्ण बागा ह्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. पिण्यासाठी पाणी नव्हतं, जनावरांसाठी पाणी नव्हतं, सर्व नदी नाले डोह तळे आटले होते. त्यानंतर 2016 मध्ये आमच्या गावच्या सहभागातून आणि नाम फाउंडेशनच्या सहभागातून आमच्या नदीला खोलीकरण झालं. याचं संपूर्ण श्रेय हे गावकरी व नाम फाउंडेशनला जातं. मी एक नाममात्र होतो. मी हे चळवळ पुढे न्यावं म्हणून प्रयत्न करत होतो. माझ्यासोबत असलेले तिन्ही गावातील उजमपुरी असेल, केळीगावन असेल, भराडखेडा असेल, इथले आम्ही सगळे सवंगडी मिळून एकत्र येऊन अहोरात्र जवळपास 3-4 महिने या नदी नाल्याचं 7 ते 8 किलोमीटरचं खोलीकरण रुंदीकरण केलं. हे खोलीकरण रुंदीकरण केल्यामुळं पाणी आडलं गेलं. जुने काही बंधारे स्त्रोत होते त्याची खोली केली, रुंदी केली. त्याच्यामुळं येणाऱ्या पावसामध्ये जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि पूर्ण नदी नाले डोह हे तुंडून भरून वाहत आहे. वाहून जाणारं पाणी थांबल्यामुळं काय झालं, ते पाणी थांबलं आणि नदीच्या दोन्ही बाजूला 2-2 किलोमीटरपर्यंत त्या पाण्याचा उपयोग झाला आणि उत्पन्न वाढल्यामुळं आर्थिक जीवनमान सुधारलं गेलं शेतकऱ्यांचं. आता आज रोजी माझे नुसते सीताफळच 25 ते 30 हजारात जातात. मोसंबीचा बाग 80 ते 90 हजार रुपयापर्यंत जातो. म्हणजे भरपूर उत्पन्न वाढलेलं आहे. आता माझीच नात बदनापूरच्या शाळेत CBSEला जाते. इन्कम सुरू झाल्यापासून शेतीचा आम्ही नाही का स्वतः बंगला बांधला. त्याचबरोबर ट्रॅक्टर पण घेतलेलं आहे 2. स्वतःची कामं आम्ही स्वतः करतो. आम्हाला दुसरीकडे मजुरीला जायची गरज सुद्धा नाही. आता आम्ही स्वतः 10 लोकांना काम देऊ शकतो. आता सध्या विषय असा होता की आम्हाला इकडे रस्ते नव्हते. एकमेकाचे वावरं असल्यामुळे एकमेकाला आम्ही शब्दून जाऊ देत नव्हतो. अक्षरशः भांडणं चालली होती. पण नाम फाउंडेशनच्या माध्यमातून रस्ता झाला. रस्त्यामुळं आता जे फळबाग लावलं साहेब
तिथं आमचा ट्रॅक्टर जातं, तिथं ते फळबाग मोसंबी झाडं मोसंबीचे हे सगळं आणता येतं. 2012मध्ये जे उत्पन्न होतं माझं ते जास्तीत जास्त 3 लाखापर्यंत बी होत नव्हतं. निसर्गाच्या अवलंबून उत्पन्न होतं आणि आज जे पाण्यामुळं आज मी फळबाग करू शकलो. याच्यात मला 10-15 लाखापर्यंत आज पूर्ण वार्षिक उत्पन्न माझं भेटतंय. आज रोजी आमच्या गावामध्ये कमीत कमी पाणी झाल्यामुळं लोक घास वगैरे टाकून कमीत कमी दुधाचा धंदा 1200-1400 लिटर दूध जातं आमच्या इथून एका टायमाला. मला माझं स्वतःचं उदाहरण देतो की मला स्वतः 2014मध्ये खायला भेटत नव्हतं. अन्न जेवढं जमिनीत पिकायचं ते वर्षभर पुरत नव्हतं. मी लोकांची रोजमजुरी करून पोट भरायचो. आज माझ्याकडे सीताफळ, मोसंबी, पूर्ण फळबाग आहे आणि माझी नदीपासून 2 किलोमीटर अंतर. काय करायला पाहिजे तर एक छोटासा शेर असा आहे की किसने पूछा मुझसे कि फलक पे क्या नजर आता है. किसी ने पूछा मुझसे कि फलक पे क्या नजर आता है. मैंने कहा चेहरा है मेरे दोस्त का, वही तो चांद कहलाता है. नहीं, उसने कहा बीच बीच में कहाँ रुक जाता है. मैंने कहा दोस्त अच्छा नहीं लगता उसे अच्छा कहना, तभी तो बादलों में छुप जाता है. तू जाके देख दिल के आईने से, ऊपर देखेगा तो फिर मेरे दोस्त का चेहरा नजर आएगा. कुछ तो लोग ऐसे होते हैं जो फलक पर जाकर बैठते हैं, हम नीचे से देखते हैं, चलो कुछ उनके जैसा काम करते हैं, कुछ उनके जैसा काम करते हैं. मनपूर्वक आभार. थँक्यू. शेवट माझ्या शेरनीच केला पाहिजे ना. आता तू शेर मारला तर मी कसा गप बसू. बिल्कुल. ना हमें बनना है इक्का ताश का, ना हमें बनना है इक्का ताश का, ना बनना है बादशाह रानी का, ना बनना है बादशाह रानी का. हमें बस जोकर ही रहने दो, जिसके साथ रहेंगे बाजी पलट दे. क्या बात है. प्रिसिजन गप्पांच्या निमित्ताने फक्त एवढंच सांगेन मित्रांनो की फक्त ऐकायला येत नका जाऊ, जाताना सोबत विचार घेऊन जात जा. प्रत्येक घरामध्ये एक मकरंद, एक संजयजी आणि एक नाही. आज ह्या संजय दादाचा आणि दोघांचाही हा विचार वात्सल्याचा पण इतक्या चांगल्या पद्धतीनं गेलेला आहे, पोहोचलेला आहे. आणि मला संजय दादाचं आणि दोघांचंही मनोगत हे थेट आहे. करेक्ट. मी तरी कलावंत आहे, आम्ही दुःख सजवून म्युझिक लाईट सहित मांडतो, पण ते थेट मांडतात आणि ते जास्त खरं आहे. रियल लाईफ हिरो, रियल लाईफ हिरो या सगळ्यांना त्यांच्या रियल लाईफमध्ये केलेल्या चांगल्या कामासाठी तुम्ही जे पुरस्कार देतात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.